बातमी आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची। शिंदेंची गरज संपली असं दिसतंय, त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। यावेळी वक्तव्य करताना त्यांनी उदय या शब्दाचा वारंवार उच्चार केल्यानं नेमकं त्यांचा रोख कुणाकडे असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय। आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। आणि यानंतर आता वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। राज्यभरातील अनेक बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। यवतमाळमध्ये महिलांमध्ये बंदुकीची क्रेज काहीशी जास्तच पाहायला मिळते। आत्मसंरक्षणासाठी 796 जणांनी शस्त्र परवाना घेतलाय। गृह विभागानं या परवान्यांचं नूतनीकरणही केलंय आणि यापैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 15 महिलांकडे बंदूक असल्याची माहिती आहे। दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय। या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। चित्रपटाचे दिग्दर्शक दीपांकर प्रकाश यांनी हा पुरस्कार स्वीकारला। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात 3 दिवसांत 2 चिमुकलींवरती अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत। या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदचं आवाहन सर्वपक्षीय वतीनं करण्यात आलेलं आहे। दोन्ही घटनेतील नराधम आरोपींवरती कठोर कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता करण्यात येते। सिंधुदुर्गात शेत जमिनीवरती आणि बांधावरती जांभळी मंजिरी बहरली आहे। या सुगंधी फुलांचा सर्वत्र दळबळ पसरला असून निसर्गाचा हा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक आणि निसर्गप्रेमींची गर्दी होती आहे। या जांभळ्या मंजिरीची मनमोहक फुलं पाहून जणू जांभळी शाल पांघरल्याचं वाटतंय। बांगलादेशनं खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर सुद्धा 15 वरून 5% करण्यात आलाय। बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील अशी शक्यता आता वर्तवली जाते। सीसीआय कडून यवतमाळ जिल्ह्यात 15 केंद्रांवरती 12,65,000 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलाय। मात्र अजूनही शेतकऱ्यांचं 8 कोटींचे चुकारे सीसीआय कडे थकले आहेत। पुढील आठवड्यात हे चुकारे अदा केले जातील असं सांगण्यात येत आहे। संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झालेली आहे। घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे। आवक कमी झाल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर हे स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र 2 दिवसांपासून बारदाना अभावी बंद आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सोयाबीन गाड्यांच्या रांगा तिथे लागल्या दिसत आहेत। शेतकऱ्यांना केंद्रावरच रात्रीचा मुक्काम करावा लागतोय, तर काही शेतकरी आपला माल खरेदी केंद्रावरती न नेता त्याला बाजारात कमी भावात विकतात। रब्बी हंगाम संपत आला तरी बुलढाण्यातील केवळ 7% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा अमोल रिंढेंनी दिलाय। जिल्ह्यात एकूण 700 कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे।
बुलढाण्याच्या ब्राह्मण चिकना गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा अपघात झालाय. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात 6 ते 7 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीबी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण बेपत्ता आहे. मासे पकडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकल्यानं बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या रिसोड हिंगोली मार्गावरती रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकाच ठिकाणी 2 अपघात झाले. या अपघातात 12 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर आहेत. जखमींमध्ये 7 महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना रिसोड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षानं मोटरसायकल स्वारला धडक दिली. यानंतर वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझोन मॉल समोरील हनफीज मोबाईल शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडलाय. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून एकूण 40,88,848 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केलाय. सिडको MIDC पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. रहदारीच्या रस्त्यांवरती पक्ष्यांना अथवा कबुतरांना खाद्यपदार्थ टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अंबरनाथ पालिकेनं दिलाय. कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई वाढते आणि म्हणून पालिकेनं कबुतरांना खायला घालणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा आता विवाह बंधनात अडकलाय. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजनं सोशल मीडियावरती पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहता सर्वांना सुखद धक्का बसलाय. महाकुंभासाठी प्रयागराज संगमाजवळ 7व्या दिवशी सुद्धा महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पवित्र स्नानासाठी श्रद्धाळू महिला कडाक्याच्या थंडीतही कुंभ स्नान करतायत. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात तापमानात प्रचंड चढउतार होत असल्यानं आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादर पाहायला मिळते. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्यानं किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्याही वर सरकलाय. राज्यात मुख्यतः कमाल आणि किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. प्लास्टिकचे वाढतं दुष्परिणाम पाहता पालिकेनं कंबर कसलेली आहे. आजपासून महापालिकेची वॉर्ड स्तरावरती विशेष मोहीम सुरू होती आहे. बाजार दुकानांत बंदी घातलेलं प्लास्टिक आढळलं तर पहिल्यांदा 5,000, दुसऱ्यांदा 10 आणि तिसऱ्यांदा 25,000चा दंड लावला जाणार आहे. चौथ्या वेळी मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल. बेलापूर ते पेंधर मेट्रोचं 20 जानेवारीपासून सुधारित वेळापत्रक लागू केलं जाणार आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसारच दर 10 मिनिटांनी आता मेट्रो धावेल. प्रवाशांच्या मागणीनुसार वेळापत्रकात हा बदल करण्यात आल्याचं सिडकोनं स्पष्ट केलं आहे.
राज्य परिवहन महामंडळात निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती मिळते. 1310 गाड्या भाडेतत्वावरती घेण्याचं ठरलं होतं. मात्र संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी चौकशी समितीला केली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण पडत असून वाहतूक सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी उद्यापासून पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळे 21 ते 24 जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाहीये. ज्योतिबाची उत्सव मूर्ती कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकलाय. सोशल मीडिया अकाउंटवरून नीरजनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात नीरज चोप्रानं आयुष्याचा नवीन अध्याय करून केली आहे. सोशल मीडियावरती नीरजनं लग्नाचे फोटोही शेअर केलेत. गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थात प्रमाणेच महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याची घोषणा केली आहे. राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात प्रमाणेच इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यासंदर्भातली ही बातमी आहे. उदय सामंतांकडे 20 आमदार आहेत असं वक्तव्य राऊतांनी केलंय. संजय राऊतांनी हा सगळ्यात मोठा दावा केल्याचा आपण पाहतोय. शिंदे रुसले तेव्हाच उदय सामंत हे होणार होते असं कळतंय, तर एकनाथ शिंदे वेळीच सावध झाले असं सुद्धा राऊत म्हणाले. नेमकं राऊतांनी काय दावा केलाय आपण पाहूयात. उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. तर एकंदरीतच अगदी मोठा असा दावा खासदार संजय राऊतांकडून करण्यात आलाय आणि त्यामुळे नेमकं आता या दाव्यावरती पुढे कशी प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पळत पुढच्या बातमीकडे अगदी सविस्तर अशी बातमी आहे. महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती आणि याच 2100 रुपयांबाबत महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत आणि पैसे नेमकं कधी मिळणार आहे यावरचाच साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. लाडकीला 2100 रुपये नाहीच. ₹2100 अजून प्रस्ताव नाही. मंत्र्यांच्या विधानानं लाडकीचा जीव टांगणीला. लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे वेध लागलेत. मात्र राज्यातल्या तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण 2100 रुपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. नेमकं आदिती तटकरेंनी काय म्हटलंय पाहूया. लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.
असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आर्थिक भार किती आहे याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सहा हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही. 6 हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आपल्या भगिनींच्या खात्यामध्ये. असं असलं तरी लाडकीच्या 1500 रुपयाच्या हप्त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूलही केलंय. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. त्यात जर हप्ता 2100 रुपये केला तर सरकारचं टेन्शन अधिकच वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.